ही मागणी राहिलेली आहे सरकारकडून की हमीभाव पिकाला मिळाला पाहिजे आणि सरकारने आत्तापर्यंत दिला नाही। आणि आता महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं ठरवलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जर सोयाबीनचा जो पीक सगळ्याकडे आहे त्याला एक चांगला बोनस देण्याचा पर्याय महाराष्ट्र सरकार आपल्या वतीनं करेल। बेरोजगारीचा विषय आहे, महागाईचा विषय आहे। एकीकडे आपण बघितलं की काही पैसे महिलांच्या हातामध्ये ठेवले पण महागाई एवढी वाढली की परत ते परवडत नव्हतं। पण लोकांची अपेक्षा आहे की त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा। विद्यार्थ्यांचे मोठे इश्यू झाले की अनेक पेपर फुटीचे प्रकरण आपण ज्या पद्धतीनं प्रक्रिया राबवली सरकारनं, भरती बंद आहे, रोजगार निर्मिती होत नाही आहे। आणि रेलकोच फॅक्टरीचं आपण जो इथं उदाहरण दिलं ते खऱ्या अर्थानं भाजपचं फेल्ड मॉडेल रोजगार निर्मितीचं आहे असं मी मानतो। कारण की गेली अनेक वर्ष आपण ते इथं प्रकल्प इथं उभा झाला, त्याचं राजकारण झालं, उद्घाटनं झाली, पण अजून एकही भरती त्या रेलकोच फॅक्टरीमध्ये झालं नाही। फेब्रुवारीमध्ये देखील आपण लोकसभेच्या पहिलं बघितलं, अजून एक ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं, मोठा गाजावाजा करण्यात आला। प्रचारामध्ये तर रेलकोच फॅक्टरीचा वापर होतो पण रोजगार निर्मितीमध्ये त्याचा मात्र वापर होत नाही आणि हेच भाजपचं खरं मॉडेल आहे असं आम्हाला वाटतं। धीरज देशमुखांचा प्रचार जो आहे तो ज्या प्रामुख्यानं ज्यांनी सांभाळला त्या आई वैशालीताई देशमुख आणि पत्नी दीपशिखाताई आपल्या सोबत आहेत, त्यांच्या सोबत सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। ताई, यावेळेला लातूर ग्रामीणमध्ये आपण प्रचारामध्ये अग्रेसर होतात, यावेळेला काय मुद्दे लोकांनी आपल्यापर्यंत मांडले किंवा आपण लोकांसमोर काय मुद्दे घेऊन जात होतो प्रचारासाठी? ते लोकांचे मुद्दे हेच होते की महागाई होती, हाताला काम नाही आहे आणि काही लोकांना रोजगार मिळत नव्हता, अशाच सगळे मुद्दे होते तिथे। पाणी, रोजगार आणि कचरा व्यवस्थापन अशा प्रकारचे मुद्दे अनेकदा समोर येत गेले। अमित देशमुखांचं जर आपण पाहिलं तर ही 4थी टर्म आहे आणि धीरज देशमुखांची 2री टर्म आहे। काय वाटतं यावेळेला राज्यामध्ये सरकार कोणाचं आहे? सरकार मला तर वाटतं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि त्यात काही दुमत नाही आहे। दीपशिखाताई आहेत आपल्यासोबत। प्रचारामध्ये धीरज देशमुखांच्या तुम्ही खांद्याला खांद्याला लावून प्रचार करत होतात, यावेळेला विशेषतः महिलांसाठी ही निवडणूक जी आहे ती काय मुद्दे घेऊन सुरू आहे? महिलांचा आम्हाला पहिले तर खूप आशीर्वाद भेटला आहे। गावागावी आई आणि मी फिरले आहे आणि लोकांनी आम्हाला खूप आशीर्वाद दिला आहे। जसं सांगितलं आहे, लोकांच्या हातात पैसे दिले आहे पण लोकांना, महिलांनासुद्धा आता सोयाबीनचा भाव माहिती आहे, काय चाललं आहे त्यांचं शेतात सगळं माहिती आहे, सगळं गणित त्यांना आता कळलं आहे आणि त्यामुळे मला माहिती आहे महाविकास आघाडीच येणार। दुसऱ्यांदा धीरज देशमुख निवडून येत आहेत, तर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ते मंत्री व्हायला तुम्हाला, म्हणजे मंत्री जर झाले तर पाहायला आवडेल? ते आता पक्षाचं वर आहे आणि लोकांचा आशीर्वादवर आहे। कॅमेरामन अमितसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।